आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। यामुळे अपघातग्रस्त रुग्णांवर वेळेवर योग्य, दर्जेदार आणि कॅशलेस उपचार मिळणार आहे। आरोग्य सेवा पारदर्शक आणि प्रभावी व्हावी यासाठी सरकारने रुग्णालये, सोसायटी अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांना कठोर निर्देशने दिली आहेत। गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने आता अंगीकृत तसेच तातडीच्या रुग्णालयांमधून कॅशलेस उपचार देण्यासाठी तयारी सुरू केली आहे। आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4180 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। अवयव प्रत्यारोपण इतर महागडे उपचार योजनेत समाविष्ट करण्यासाठी सुद्धा अभ्यास समिती, प्राथमिक आरोग्य सेवा देखील योजनेत समाविष्ट करण्याचा निर्देश। प्रत्येक रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर घ्यावे आणि किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत। या योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जाईल। कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही। रुग्णांचा जीव वाचवण्यास अधिक सक्षम आणि तत्पर राज्य सरकारचा हा पाऊल आरोग्य सेवेच्या दिशेने एक ठोस व महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे।